राहुल गांधींची फडणवीस आणि शिंदेंना एवढी भीती का वाटते? त्याचं कारण म्हणजे उद्या 22 ऑगस्टला राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा पुण्यामध्ये कार्यक्रम होणार आहे. पण हा कार्यक्रम होण्याअगोदरच या कार्यक्रमासाठी 30 अटी घालण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात यांच्या कार्यक्रमाला कोणीही रिस्पॉन्स देत नाही. छात्रों की गूंज कार्यक्रमामध्ये त्यांच्या संस्थेमधील मुलं असतात आणि तेच त्या कार्यक्रमाला आणले जातात. पण ज्याप्रमाणे मुख्यमंत्री फडणवीस बोलतात त्यापेक्षा चित्र वेगळं आहे. राहुल गांधींचे 3 कार्यक्रम झाले छात्रों की गूंज. त्या कार्यक्रमामध्ये लाखो विद्यार्थी सहभागी झाले होते. याशिवाय काल काँग्रेसची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्या बैठकीमध्ये राहुल गांधी स्पष्ट म्हणाले, पंतप्रधान मोदी हे राजकीयदृष्ट्या संपलेले आहेत. ते आपला 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाहीत. भर बैठकीमध्ये राहुल गांधी असं का म्हणाले आणि पुण्यामध्ये जो छात्रों की गूंज कार्यक्रम होणार आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणत्या अटी लावल्यात, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊ. गेल्या काही दिवसापासून आपण जर लक्ष देऊन पाहत असाल तर आपल्याला दिसून येते राहुल गांधी यांनी सरकारला चांगलंच घेरलंय. राहुल गांधींच्या प्रश्नाची उत्तरं पंतप्रधान मोदी अमित शहा देऊ शकलेले नाहीत. दुसरं कारण म्हणजे राहुल गांधींची लोकप्रियता दिवसांदिवस वाढत चाललेली आहे. पण आपला मेन मुद्दा आहे, काल काँग्रेसची जी बैठक झाली त्यामध्ये राहुल गांधी असं का म्हणाले, पंतप्रधान मोदी हे 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, ते आपण पाहू. आणि त्यानंतर आपण हे पाहू पुण्यामधील छात्रों की गूंज कार्यक्रमासाठी कोणत्या अटी लावल्यात. काल काँग्रेस पक्षाची मोठी बैठक झाली. त्यामध्ये मोठ्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. त्या बैठकीचे मुद्दे होते, पंतप्रधान मोदी अमित शहा यांनी राहुल गांधींच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही. वंदे मातरमचा मुद्दा होता. काँग्रेसची पुढची रणनीती काय, विद्यार्थी आणि तरुणांचे प्रश्न, रोजगार या सर्वांवरती चर्चा झाली. आता लक्ष देऊन ऐका, कारण की आपण महत्त्वाचा मुद्दा सांगत आहे. कालच्या बैठकीमध्ये राहुल गांधी जे बोलले, पंतप्रधान मोदी हे आपला कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, हे ते अगोदरपासून बोलतायत. 2024ला लोकसभेची निवडणूक झाली. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकाळ सुरू झाला आणि फक्त 2च वर्षात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारला असं घेरलंय की लोक आता म्हणू लागली, आत्ता जरी निवडणुका झाल्या तर भरपूर फरक जाणवेल. काल झालेल्या बैठकीमध्ये राहुल गांधींचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नरेंद्र मोदी सरकारला फक्त संसदेमध्ये, दिल्लीमध्ये विरोध न करता देशातील सामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांपर्यंत हा मुद्दा घेऊन जायचा आहे. यासाठी राहुल गांधींनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, तरुणांच्या प्रश्नासाठी आणि रोजगारासाठी 800 शहरांमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता राहुल गांधी हे सर्व का करतायत? भाजप सरकारचा विरोध म्हणून करत नाहीयेत. ते खास करून विद्यार्थ्यांना, तरुणांना आणि नागरिकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतायत. आपण पाहिलंच असन, लोकसभेचं अधिवेशन चालू होण्याअगोदरच अयोध्येच्या राम मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोरी झाली होती. यावरती भाजप सरकारवरती चांगलीच टीका झाली. चंदाचोर म्हणून घोषणा देखील झाल्या. पण आता ते प्रकरण पूर्णपणे शांत झाल्याचं दिसून येतंय. यानंतर दुसरा मुद्दा आला तो देशातील विद्यार्थ्यांचं झालेलं नुकसान नीट पेपरमुळे आणि त्यानंतर जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांवरती झालेला लाठीचार्ज. या सर्व प्रश्नाची उत्तरं राहुल गांधी भाजपला वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन विचारतात. पण भाजप याच्यावरती एकही उत्तर द्यायला तयार नाही. लोक तर म्हणू लागले, पंतप्रधान मोदी अमित शहा विरोधकांचं उत्तर देऊ शकत नाही, मग लोकशाहीचं अस्तित्वच काय? जे अमित शहा गेल्या काही दिवसापासून शांत होते ते 15 ऑगस्ट नंतर बोलायला लागले. त्याचं कारण म्हणजे 15 ऑगस्टला वंदे मातरमच्या दरम्यान सोनिया गांधी ह्या बोलताना दिसल्या. त्यांनी गाणं मध्येच थांबवलं असा आरोप करण्यात आला. यानंतर अमित शहा बोलायला लागले. ते म्हणाले काँग्रेसने वंदे मातरमचा अपमान केलाय, त्याबद्दल त्यांनी देशाची माफी मागावी. आता खरंच काँग्रेसने अपमान केला होता की नाही हे आपण 1 मिनिटात जाणून घेऊ. पण त्या अगोदर मुद्दा असा आहे, जे अमित शहा गेल्या काही दिवसापासून शांत होते ते अचानक बोलायला लागले. पण त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. विद्यार्थ्यांवरती पॅलेट गन वापर करण्याचे आदेश कोणी दिले? म्हणजे मेन मुद्दा बाजूला करण्यासाठी वंदे मातरमचा मुद्दा पुढे केला. आता यावरती काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केली. वंदे मातरमचा अपमान झालेला नाही. भाजपकडून खोटं नेरेटिव्ह पसरवलं जातंय जेणेकरून मेन मुद्द्यावरून लोकांचं लक्ष विचलित केलं जावं. खरं तर वंदे मातरम हे 1896 साली काँग्रेस पक्षाने स्वीकारलं होतं. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये वंदे मातरम हा महत्त्वाचा भाग होता. काँग्रेसच्या आंदोलनामध्ये, सभांमध्ये आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्यामध्ये वंदे मातरमचा वापर जास्त झालाय. त्यामुळे काँग्रेसचं स्पष्ट म्हणणं आहे, आम्ही वंदे मातरमचा अपमान करू शकत नाही. भाजप सरकारकडे प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी नाही, म्हणून हा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय. मात्र अमित शहाने या गोष्टीला विरोध केलाय. तेच अमित शहा जे पॅलेट गन वापरण्याचा आदेश कोणी दिला
या प्रश्नाचं उत्तर देऊ शकले नाहीत. ते म्हणतात काँग्रेसने वंदे मातरमचा अपमान केला. आता वंदे मातरम या मुद्द्यावरती भाजप आणि काँग्रेसचं राजकारण किती पुढे जाईल हे सांगता येत नाही. याच मुद्द्यावरती राहुल गांधींनी काल घेतलेल्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, आपण हेच प्रश्न आता लोकांमध्ये घेऊन जाऊ, लोकांच्या प्रतिक्रिया ऐकू. कारण की सत्ताधारी पक्ष तर आपल्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. कदाचित लोकांमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी पक्ष आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील. खरं पाहिलं तर भाजप पक्ष हा खूप मोठा आहे. त्यांच्याकडे मोठी संघाची ताकद देखील आहे. पण इकडे राहुल गांधी एकटे संपूर्ण भाजपला भारी पडतात की काय असं चित्र निर्माण झालंय. आणि याच दरम्यान महाराष्ट्रामधून दुसरा एक मुद्दा उपस्थित झाला. छात्रों की गूंज हा कार्यक्रम राहुल गांधींनी आत्तापर्यंत 3 वेगवेगळ्या शहरांमध्ये घेतला. प्रयागराजमध्ये झाला, कोटामध्ये झाला, पटनामध्ये झाला आणि आता महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम होणार. पण झालं असं की या कार्यक्रमाच्या अगोदरच म्हणजे 18 ऑगस्टला जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. आता आचारसंहिता नाही, निवडणुका नाही, कोणते मोठे सण नाहीत, तरी देखील जमावबंदीचे आदेश का लागू करण्यात आलेत यावरती काँग्रेसचे नेते म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना राहुल गांधींची भीती वाटते, त्यामुळं हे आदेश लागू करण्यात आलेत. यासाठी पुण्यामध्ये राहुल गांधींचा जो कार्यक्रम होणार आहे त्यासाठी 30 अटी ठेवण्यात आल्यात. पहिला म्हणजे छात्रों की गूंज हा कार्यक्रम 4:30 ते रात्री 9:30 या वेळेमध्ये पूर्ण होणार. दुसरी अट म्हणजे ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्या ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त कोणीही गर्दी करू नये. चित्र, बॅनर, पोस्टर या कार्यक्रमासाठी तुम्हाला लावता येणार नाही. चौथा मुद्दा म्हणजे धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाही, याची काळजी आयोजकांनी घ्यायची आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि चांगला देखील आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षा व्यवस्था ठेवावी. पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असावी. प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र गेट असावेत. सुरक्षा व्यवस्था असावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छ पिण्याचं पाणी, स्वच्छ शौचालय वगैरे असावेत. अग्निसुरक्षेचे उपकरणं ठेवावेत. जर कार्यक्रमामध्ये काही गोंधळ झाला तर हा कार्यक्रम रद्द करण्यात येईल असं देखील सांगितलंय. खरं पाहिलं तर या अटी प्रत्येक कार्यक्रमासाठी गरजेच्या असतात आणि या अटी सर्वांनी पाळायला हव्यात. कारण की तिथे आपल्या महाराष्ट्राचा प्रश्न येतो. महाराष्ट्रामध्ये शांतता राहायला हवी. पण विरोधकांचं असं म्हणणं आहे राहुल गांधींचा कार्यक्रम आहे म्हणून पुण्यामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेत. याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात या कार्यक्रमासाठी अगोदरच नियोजन केलेलं आहे. काँग्रेसच्या संस्थेच्या शाळेमधीलच मुलं या कार्यक्रमामध्ये आणली जातात. पण आपण अगोदर सांगितलं ना, राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम प्रयागराजमध्ये झाला, कोटामध्ये झाला. तिथे तर लाखो विद्यार्थी होते. मग ते तरुण विद्यार्थी सर्व पैसे देऊन आणले होते का? मग मुख्यमंत्री फडणवीसांच्या या उत्तरावरती विरोधक म्हणतात खरं तर ही सत्ताधाऱ्यांची पोटदुखी आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी तरुण उपस्थित राहत आहेत. आता उद्या हा कार्यक्रम होणार आहे. किती मोठ्या प्रमाणामध्ये पार पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. पण राहुल गांधींनी जे सांगितलं पंतप्रधान मोदी हे 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करू शकणार नाही, यावरती आपल्याला काय वाटते? राहुल गांधींचं म्हणणं कितपत योग्य आहे आणि अमित शहा देशातील लोकांच्या प्रश्नाचं उत्तर देतील का? यावरती आपल्याला काय वाटते? आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.